नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर तुमचा दिवाळीचा फराळ तर झालाच असेल, माझा व्हायचा होता म्हणून मी थोडंसं लेट शेअर केलेलं आहे. तर तुम्ही समजून घ्या. तर एवढे खुसखुशीत आणि मस्त असे शंकरपाळे तयार झालेले होते. तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला हवीच. तर मस्त असे शंकरपाळे तयार झालेले आहे. एकदम सोपी पद्धत आहे. मस्त 1 वाटी साखर घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी तूप घ्यायचं आहे. म्हणजे हे दूध वगैरे गरम झालं की त्याच्यानंतर पाऊण वाटी आपल्याला तूप घालायचं आहे याच्यामध्ये. छान विरघळून झालं ती की मैदा घ्यायचा आहे. अंदाजे 600 ग्राम मैदा होता. 600 ग्रामला हे परफेक्ट प्रमाण होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि याला छान मस्त गोळा भिजवून घ्यायचा आणि शंकरपाळे लाटून मस्त तळून घ्यायचे आहे. बघू शकता मस्त बिस्किटासारखे टम्म फुगलेले शंकरपाळे तयार आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.